साताऱ्यात शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली आहे। कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक साताऱ्यात शेतकरी संघटनेनं रोखली आहे। दूध वाहतूक करणारे वारणा दूध डेअरीचे 2 ट्रक फोडण्यात आलेत। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। काल रात्री उशिरा साताऱ्यामध्ये शेतकरी संघटनेच्या संपाचे पडसाद उठायला सुरुवात झाली आहे। दूध वाहतूक करणारे वारणा दूध डेअरीचं ट्रक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडलेत। कोल्हापूरहून मुंबईला या ट्रकनं दूध वाहतूक केली जात होती, त्यावेळी ही घटना घडली आहे। साताऱ्यात संपाची पहिली ठिणगी पडली आहे। कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक साताऱ्यात शेतकरी संघटनेनं रोखली आहे। दूध वाहतूक करणारे वारणा दूध डेअरीचे 2 ट्रक फोडण्यात आलेत। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। काल रात्री उशिरा साताऱ्यामध्ये शेतकरी संघटनेच्या संपाचे पडसाद उठायला सुरुवात झाली आहे। दूध वाहतूक करणारे वारणा दूध डेअरीचे ट्रक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडलेत। कोल्हापूरहून मुंबईला या ट्रकनं दूध वाहतूक केली जात होती। आज राज्यात शेतकरी संपावर गेल्यात। मध्यरात्रीपासून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। साताऱ्यात पहिली ठिणगी संपाची पडलेली आहे। दूध घेऊन जाणारे 2 ट्रक शेतकऱ्यांनी फोडलेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, नेमकं काय सांगशील? साताऱ्यात पहिली संपाची जी आहे ठिणगी ती पडलेली आहे। कोल्हापूर मुंबईला जाणारी दूध वाहतूक साताऱ्यात शेतकरी संघटनेनं रोखली आहे। काय अधिक अपडेट्स आहेत आता? पूजा, काल रात्री जी घटना घडली, कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारा जो टँकर होता तो टँकर फोडण्यात आला। दुधाचा वाहना टँकर फोडण्यात आले। ऍक्च्युली 2 टँकर फोडण्यात आले अशा प्रकारची बातमी येते। काल सकाळी साताऱ्याचे कलेक्टर ऑफिसला झाला शेतकऱ्यांचा आणि त्यामध्ये शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं सांगण्यात आलं होतं त्यांच्याकडून की आज आतापर्यंत आम्ही संयमानं आता सगळ्या गोष्टी केल्या, परंतु आता या आंदोलनाला हिंसक वळण लागणार आणि हळूहळू हे पेटत जाणार आणि त्याच पद्धतीनं रात्री ही घटना घडली आहे। शेतकरी आता संतप्त झालेला आहे आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या बदल्यात आता याच्या पुढे अशाच प्रकारच्या घटना घडणार असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे। पूजा, आता नेमकी परिस्थिती ती कशी आहे? आता सध्या तरी रस्त्यावरून जाणारी म्हणजे महामार्गावरून जाणारी वाहतूक जी आहे शेतकरी संघटनेने जे सांगितलेले आहे, दूध असेल किंवा भाजीपाला किंवा अशा इतर गोष्टींची वाहतूक सध्या तरी कालच्या घटनेनंतर पूर्णपणे थांबलेली आहे। परंतु जर अशी वाहतूक पुन्हा दिसली तरी पुन्हा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या प्रकारची घटना घडवून आणतील अशा प्रकारची आता परिस्थिती इथं आहे। धन्यवाद ओंकार, तू दिलेल्या माहितीबद्दल।